नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारातील वन जमिनीवरून 2,20,00,000 रुपयांचा गांजा जप्त. भाडेतत्वावर आलिशान कार घेऊन परस्पर विक्री करणारे टोळी पोलिसांकडून जेरबंद. कॉफीचे गैरप्रकार रोखण्यासाठी 23 भरारी पथक नियुक्त. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन. धुळेतील जोरा सिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न. धुळे तालुक्यातील देवरेतील RS स्कूलमध्ये कलारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी. पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. शिरपूर तालुक्यातील आंबा गावाच्या शिवारात गांजाची लागवड केलेल्या वन जमिनीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने शिताफीने छापा टाकून 2,20,00,000 रुपयांचा गांजा जप्त केला. या कारवाईने अवैधरित्या गांजाची लागवड करणाऱ्यांना सनसनी चपराक बसली आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की आंबा गावाच्या शिवारात रूपसिंग पाडा येथे वन जमिनीवर कैलास भावसिंग पावरा राहणार आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची शेतीसाठी अवैधरित्या लागवड केली आहे. तो त्यातून अंमली पदार्थाचं व्यापारी प्रमाणात उत्पादन घेत आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखा धुळे व शिरपूर तालुका पोलीस ठाणे अशांनी 2 टीम तयार करून सदर ठिकाणी संयुक्तपणे छापा टाकला. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली. कैलास भावसिंग पावरा राहणार रूपसिंग पाडा आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा कसत असलेल्या वन जमिनीवर गांजा या अंमली पदार्थाची अवैधरित्या लागवड केलेली आढळून आली. सदर ठिकाणावरून 2,20,00,000 रुपये किमतीचा व 11,000 किलो वजनाचा गांजा, वनस्पतीची हिरवी ओली ताजी झाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 23/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाडेतत्वावर आलिशान कार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. धुळे तालुका पोलिसांनी या संदर्भात 2 वाहनांसह 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणारे अभिषेक शिवाजी पाटील यांना कार खरेदी करावयाची असल्याने त्यांनी शोध सुरू केला. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांना महिंद्रा कंपनीची थार कंपनीची TS07 KB 7004 या क्रमांकाची कार विक्रीला असल्याचे समजले. त्यांनी आरोपी अरबाज नसीम शेख, अजरुद्दीन अब्दुल रज्जाक आणि सय्यद अब्रार अकबर अहमद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कार पाहण्यासाठी शिरूर चौफुलीवर बोलवले. 6 लाख रुपयात सौदा ठरला. 3 लाख रुपये घेऊन ही कार अभिषेक पाटील यांच्या ताब्यात दिली. उर्वरित रक्कम वाहन नावावर करून दिल्यानंतर देण्याचे ठरले, परंतु नंतर या तिघांनीही प्रतिसाद देणे बंद केले. दरम्यान 10 दिवसानंतर काही व्यक्तींनी अभिषेक पाटील यांना भेटून या कारला GPS सिस्टीम असल्याने आपल्यापर्यंत पोहोचलो असे सांगत ही कार आपल्या मालकीची असल्याचे सांगितले आणि कार घेऊन निघून गेले. कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तींची नावे मोहम्मद मझहर अहमद, इफ्तेखार अहमद सिद्दीकी, मोहम्मद
अब्दुल्ला बिन सैफ आणि सय्यद शाह फवाद सर्व राहणार हैदराबाद असे आहे. आपली फसवणूक झाल्याचे अभिषेक पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नाव बदलून पुन्हा आधीच्याच आरोपींशी संपर्क साधून कार खरेदी करावयाची आहे असे सांगितले. या आरोपींनी त्यांना पुन्हा शिरूर चौफुलीवर बोलावून मारुती सुझुकी ही कार दाखवली. हे तेच आरोपी असल्याचे अभिषेक पाटील यांनी ओळखल्याने आरडाओरड करून त्यांनी तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्यासह ती कार घेऊन जाणाऱ्या तिघांनाही अटक करून एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. त्यांच्याकडून थारसह 2 कार जप्त करण्यात आलाय. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तसेच छाया पाटील, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, ललित खळगे, योगेश पाटील, अविनाश गहिवड, चेतन कंखरे, योगेश कोळी, धीरज सांगळे, सकाराम खांडेकर, राजू पवार आणि भावेश जिरे आदींनी केली. धुळे तालुक्याचे सिनियर PI अभिषेक पाटील यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की ज्या ठिकाणी अशा भाड्याने गाड्या देतात परंतु ड्रायव्हर देत नाही, नुसत्या गाड्या भाड्याने देण्याची अशा अनेक कंपन्या असतात. त्याच्यामुळे अशी एक बातमी मिळाली होती की या कंपन्यांकडनं भाड्याने गाड्या विदाऊट ड्रायव्हर घ्यायच्या आणि त्या परस्पर त्यांची विक्री करायची. या अनुषंगाने ट्रॅप लावला असता एकूण 6 आरोपी यांना आपण हैदराबादचे राहणारे आहेत म्हणजे त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं एकूण 3 वाहनं थार, इनोवा आणि मारुती सुझुकीचे असे 3 वाहनं जप्त केलेली आहे. त्याच्यामध्ये तपासामध्ये आता अजून निष्पन्न होईल की यांनी किती लोकांना या प्रकारे फसवलेलं आहे आणि किती वाहनं यांनी परस्पर विक्री केलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वी दिनांक 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत व त्यावर प्रभावी नियंत्रण असावे यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता समिती धुळे जितेंद्र पापळकर यांनी धुळे जिल्ह्यात 23 भरारी पथक नियुक्त केले आहेत. परीक्षा केंद्रावरील नियुक्त भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन दिलेल्या परीक्षा केंद्रांना भेट द्यावी. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास नियमाच्या अनुसार कॉपीकेटची कारवाई करण्यात यावी. तसेच या भरारी पथकाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी दर्जाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकास वेगवेगळ्या पेपरच्या वेळी वेगवेगळी केंद्रे देण्यात आली आहे. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कॉपी केस असल्यास परीक्षा नियंत्रण कक्षात JR कुवर, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, जिल्हा परिषद धुळे, मोबाईल नंबर 91 58 12 23 67 यावर तात्काळ संपर्क साधावा. केंद्र भेटीचा अहवाल केंद्र संचालकांना परीक्षा मंडळाकडून पुरवण्यात आलेल्या अभिप्राय पुस्तिकेतून प्राप्त करून भरण्यात यावा व मूळ प्रत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात सादर करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमधील सांघिक वृत्ती वाढण्याबरोबर येणारा ताणतणाव कमी होण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. या समारोप कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, शरद मंडलिक, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी तुकाराम होलवळे, संदीप पाटील, महादेव खेडकर, सीमा अहिरे, संजय बागडे, चंद्रशेखर देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टेळे यांच्यासह नाशिक विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यमातून विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र येतात. त्यामुळे त्यांना त्या जिल्ह्यात सुरू असलेल्या घडामोडी, आचारविचार, सुखदुःखांची देवाणघेवाण होते. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील कामकाजाचा ताणतणाव कमी करणे हा या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा आयोजन करण्याचा उद्देश आहे. हा उद्देश अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सफल होत आहे.
धुळे जिल्ह्यास या क्रीडा स्पर्धांचे यजमानपदाची जबाबदारी आली तेव्हा असं लक्षात येतं होतं की आपण या स्पर्धांचे यजमानपद सांभाळू शकणार नाही, परंतु आमच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी 15 दिवसांच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करून या क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या। सांस्कृतिक कार्यक्रमात देखील अतिशय जल्लोष व उत्साह होता। आपल्या सर्वांचा आनंद बघून मलाही खूप समाधान वाटलं। तसेच जनरल चॅम्पियनशिप नाशिक जिल्ह्याला मिळाल्याबद्दल त्यांनी नाशिक जिल्हा टीमचे अभिनंदनही केले। अप्पर जिल्हाधिकारी श्री कोळेकर म्हणाले की या क्रीडा स्पर्धेत गेल्या 3 दिवसात आपण सर्वांनी जो उत्साह दाखवला आहे, या स्पर्धेतून नवी प्रेरणा ऊर्जा घेऊन सर्वांनी अत्यंत उत्साहाने कामकाज करावे। तसेच या स्पर्धेत जे जिंकले असतील आणि जे स्पर्धक बाद झाले असतील त्यांनी अधिक तयारी करून पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हावे। धुळे जिल्ह्याने आणि त्यांच्या सर्व टीमने या स्पर्धांचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की अतिशय खिलाडी वृत्तीने या क्रीडा स्पर्धांची सांगता होत असून जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय चांगल्या प्रकारे नाशिक विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक शिंदे म्हणाले की महसूल विभागात काम करत असताना सर्व कर्मचाऱ्यांमध्ये जो ताणतणाव असतो तो ताणतणाव कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा प्रत्येक विभागात आयोजित केल्या जातात। असेल गेम्समध्ये देखील कुठे ना कुठे ताणतणाव निर्माण झालेले असतील, कुठे त्याला नोकझोक आपण ज्याला म्हणतो की नोकझोक निर्माण झाली असेल, परंतु आपण सर्वांनी खेळाडू वृत्तीने त्याला मानलं आणि आम्ही पण बरेचदा त्यातली जी काही मूळ जो गाभा आहे त्या गाभ्याला कुठेही धोका न पोहोचता ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करता आल्या त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहिलो। आणि म्हणून कालच्या रात्रीचा जो काही आपला जल्लोष होता तो रात्री आता मला आरडीसीचा चांगला। धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची या समारंभात प्रमुख उपस्थिती होती। जोरा सिटी हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दरवर्षाप्रमाणे यंदाही साजरा झाला। गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांना पारितोषिक वितरण झाले। पारितोषिक वितरणासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सदर कार्यक्रमासाठी धुळे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आबासाहेब युवराज करंकाळ तसेच विनोदजी पालिशा उपाध्यक्ष सचिव संतोषकुमार अग्रवाल तसेच ज्येष्ठ पदाधिकारी माननीय रवीजी बेलपाटक साहेब संस्थेचे पदाधिकारी राजेंद्रजी जाखडी, सुनील अग्रवाल, राहुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्साहात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला। विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली। NCC, स्काउट गाईड, मल्लखांब इत्यादी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। वर्षभरात राष्ट्रीय व राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या पदकप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळेस गौरव करण्यात आला। प्रास्ताविक उपमुख्याध्यापक RK पाठक सर, अहवाल वाचन प्राचार्य मुख्याध्यापक अनार सिंग पावरा यांनी केले। पर्यवेक्षक NV नागरे यांनी परिचय व सत्काराचे वाचन केले। सूत्रसंचालन श्रीमती देशमाने मॅडम यांनी केले। यादी वाचन RG चव्हाण सर, MJ वळवी सर तसेच आभार उपप्राचार्य PS कुलकर्णी सर यांनी मानले। श्रीमती NV जावरे यांनी पसायदान गायले। विद्यार्थ्यांनी आपापसातील तुलना कमी करून विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन सर्वांगीण विकास केला पाहिजे असे मनोगत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, प्राध्यापक, वृंद, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। धुळे तालुक्यातील देऊर येथील राजश्री शाहू प्रतिष्ठानाच्या RS स्कूलमध्ये आयोजित कलारंग सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे आपले कलागुण सादर केल्याने मान्यवरांची मने जिंकून घेतली। देऊर येथील राजश्री शाहू प्रतिष्ठानाच्या RS स्कूलमध्ये आयोजित कलारंग सांस्कृतिक कार्यक्रमास भेट देण्याचा आनंद लाभला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। लोककला, नृत्य, नाट्य, गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सादर केली। त्यांच्या आत्मविश्वासाने आणि कलात्मक सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भारावून गेले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी
आणि राजश्री शाहू प्रतिष्ठानाचे पदाधिकारी यांनी घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद आहे। या मंचावरून होत असलेल्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो। आजच्या या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन रवींद्र नानासाहेब देवरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंदजी जाधव सर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर खलाणे, पंचायत समिती सदस्य विश्वास देवरे तसेच संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करीत पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांचे धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। मनुवादी विचारसरणीचे व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले आहे। त्यामुळे पुरोगामी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यांच्या वक्तव्यामुळे देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत आहे। तरी व्याख्याता राहुल सोलापूरकर यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांचे भाषण, सभा, मुलाखती यांवर देखील बंदी घालण्यात यावी। राहुल सोलापूरकर हे मनुवादी विचाराने प्रेरित असलेले व्याख्याते आहेत। प्रसिद्धी जोतात येण्यासाठी ते राष्ट्रपुरुषांबद्दल अपमानजनक आणि बेताल वक्तव्य करीत असतात। तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या सर्व सभांवर आणि मुलाखतींवर बंदी घालावी, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। या प्रसंगी बहुजन आणि पुरोगामी विचार मंचाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक बाबा हत्तीकर, संविधान संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिचंद्र लोंढे, दैनिक आपला महाराष्ट्राचे संपादक हेमंत मदाने, ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, गोपी लांडगे, डॉक्टर पापालाल पवार, मनोहर मोहिते, पंडितराव बेडसे, बी वानखेडे, कॉम्रेड LR राव, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, रमेश शिरसाट, धनंजय गाळणकर, दीपकुमार साळवे आदी उपस्थित होते। त्या देशात BJPचं सरकार केंद्र व राज्यात असल्याने मनुवादी प्रवृत्ती उफाळून येते। या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना बोलण्यासाठी सरकारनेच प्रेरित केलेले आणि त्यांना प्रोत्साहन पाठिंबा देऊन बोलण्या महापुरुषांच्या प्रतिमा त्यांच्या विटंबना करणे, त्यांचं व्यक्तिमत्वाला हीन भावनेने द्वेषपूर्णरित्या त्यांना बदनाम करण्याचं काम असं चालू आहे। यापूर्वी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा मनुष्य महापुरुषांच्या बाबतीत असंच वादग्रस्त वक्तव्य करत होते। त्यानंतर खुद्द महाराष्ट्राचे राज्यपालांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं। आणि आता एक तो माथेफिरू राहुल सोलापूरकर म्हणून एक स्वतःला प्रख्यातीमध्ये ठेवण्यासाठी आणि शासकीय म्हणजे सत्ताधारी पक्षाला खुश करण्यासाठी महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक बदनामीकारक वक्तव्य करत आहे। 8 दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य केलं की शिवाजी महाराज हे काही आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सेवकांना लाच देऊन सुटका करून घेतली होती, असं त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या शौर्याला बदनाम करण्याचं काम केलं। तसंच परवा 8 तारखेला सोलापूरकर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे यांनी या देशाला सर्वोत्तम जगाची अशी सर्वोत्तम घटना दिली, त्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं की भीमराव आंबेडकर यांना ब्राह्मणाने दत्तक घेतलं होतं। म्हणजे त्यांनी ज्या हाल अपेष्टेमध्ये कष्टाने जीवन जगलं, कुणाचाही सहारा नव्हता, त्यावेळी सयाजीराव गायकवाड महाराज व शाहू महाराज यांनी जे त्यांना मदत केली याच्या व्यतिरिक्त मदत नव्हती, परंतु ब्राह्मणांनी दत्तक घेतलं म्हणजे बाबासाहेबांचं सुद्धा त्यांची नैतिकता हनन करण्याचा प्रयत्न आहे। अशा व्यक्तीवर देशामध्ये रासुका अंतर्गत कारवाई करावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता अबाधित राहावी। जनतेच्या सुरक्षेची हमी म्हणून त्याच्यावर कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही या दृष्टिकोनातून रासुकामध्ये कारवाई करावी। त्याचे भाषणांवर, त्यांच्या सभांवर, इतर वक्तव्यावर बंदी आणावी म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी समविचारी पक्ष संघटनेचे लोक उपस्थित आहोत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारातील वन जमिनीवरून 2,20,00,000 रुपयांचा गांजा जप्त. भाडेतत्वावर आलिशान कार घेऊन परस्पर विक्री करणारे टोळी पोलिसांकडून जेरबंद. कॉफीचे गैरप्रकार रोखण्यासाठी 23 भरारी पथक नियुक्त. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ताणतणाव कमी होण्यास मदत मिळते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन. धुळेतील जोरा सिटी हायस्कूल येथे वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न. धुळे तालुक्यातील देवरेतील RS स्कूलमध्ये कलारंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी. पुरोगामी आणि बहुजन आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ समाजसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.